हाय मैत्रिणींनो, नमस्कार. तर मी आहे अलिशा शेख आणि माझ्या मराठी जायका चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मेथी आणि साबुदाण्यापासून एकदम कुरकुरीत असे बॉल्स बनवणार आहे. जर तुम्हाला माझी ही कुरकुरीत बॉल्सची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम नवीन अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घेता बनवायला सुरुवात करूया. तर मेथी आणि साबुदाण्याचे बॉल बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे मेथी घेतलेली आहे. तर आता ही मेथी मी निसून घेतलेली आहे. तर आता आपण याला कापून घेणार आहोत. तर मस्त ही मेथी अशी आपण कापून घ्यायची आहे. तर इथे मी जी मेथी आहे ती कापून घेतलेली आहे. तर मेथी आपली जी इथं कापून झालेली आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा. तर इथं हा मी 7 ते 8 घंटे भिजू घातला होता. साबुदाणा मस्त आपला हा भिजलेला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपला साबुदाणा भिजलेला आहे. तर आता सर्वप्रथम आपण इथं ताट घेणार आहे आणि जो साबुदाणा आहे तो ताटामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा घेतला आणि त्याला किसून घेतलं. किसून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी इथे मी काढलेलं आहे. तर तो बटाटा पण आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर इथे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहे. त्याला पण छान असं चिरून घेतलेलं आहे. ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्याला भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे टाकू आपण जी आपण मेथी चिरलेली ती मेथी इथे टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर टाकायचे आहे इथे जिरे आणि त्याच्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर टाकलं 1 चमचा. त्याच्यानंतर याच्यात टाकायचं आहे हिरवी मिरची घेतली आहे 2 आणि त्याला पण बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे टाकणार आहे आपण हिरवी कोथिंबीर. तर समजा आता जे आपण मसाला टाकले ते समजा छान असं आपण मळून घ्यायचं आहे. तर इथं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. हाताने छान पैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला पाणी अजिबात लागत नाही. एकदम नवीन अशी ही रेसिपी आहे. तर छान त्याला असं पूर्ण आपण हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता आपण त्याला छान असं मळून घेणार आहे. त्या अगोदर आपल्याला असं सुट्ट वाटतं पण जसं जसं आपण मळत गेलो ना तसं तसं ते छान आपला असा गोळा तयार होतो. तर अशा प्रकारे आपण हे छान असं मळून घेणार आहे. आता हे बघू शकता तुम्ही जसं जसं मळता तसं तसं त्याचा जो आहे असा गोळा तयार होतो. तर मस्त आपला हा बघा मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला जर याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले टाकायचे असेल तर टाकू शकतात. पण माझ्याकडे जे मसाले खातात तेच मी इथं टाकलेले आहे. एकदम सोपे आणि साधे मिरची पावडर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. तर आता आपण याला 10 मिनिटं असं ठेवणार आहे. 10 मिनिटांनंतर छान आपला जो गोळा आहे तो छान असं हे झालेला आहे सेट झालेला आहे. त्याच्यानंतर थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॉल बनवायचे आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त त्याचे बॉल जे हे बनले जाते. तर अजिबात आपण याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही. 1 थेंब सुद्धा पाणी याच्यामध्ये घातलेलं नाहीये. तर हे बघा मस्त असं आपले हे जे बॉल्स तयार होतात. तर अशा प्रकारे आपण हे बॉल बनवून घेऊ आता. तर थोडं हाताला तेल लावायचं म्हणजे ते अजिबात चिटकत नाही हाताला तेल लावलं की. तर मस्त आपले असे हे गोळे आपण बनवणार आहे त्याचे बॉल्स. तर आता अशाच प्रकारे मी हे समजे बॉल बनवून घेणार आहे. तर खूप छान लागतात खायला एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असे आपले हे बॉल खायला लागतात. रे बघा समजे बॉल्स मी असे बनवून घेतलेले आहे. आता इकडे मी एक कढाई ठेवली आणि तेल तापायला ठेवलं होतं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर आता आपण हे बॉल सोडून घेऊ त्याच्यामध्ये तेलामध्ये. तर मस्त असे हे बघा अजिबात असं हे नाही आहे झालेले. तर समजे बॉल आपण एक एक करता असं सोडून घेऊ आणि एकदम मंद गॅसवर याला तळून घ्यायचे आहे. तर छान असे कुरकुरी असे आपले हे मेथी आणि साबुदाण्याचे बॉल्स तयार होतात. एकदम नवीन अशी ही रेसिपी आहे. तुम्ही साबुदाणा वडा भरपूर खाल्ला असेल पण एकदा असे मेथी आणि साबुदाण्याचे असे बॉल्स बनवून बघा. खूप टेस्टी लागतात खायला आणि अशा प्रकारे आपण त्याला
2-4 मिनिटं झाले की म्हणजे असं परतून घेऊ त्याला. तर छान आपल्या बॉल्सला कलर आलेला आहे. तर आपण एकदम मंद गॅसवर याला तळून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे. एकदम कुरकुरीत आपले हे मेथी आणि साबुदाण्याचे बॉल्स तयार झालेले आहे. तर बघू शकता. तर मस्त आपले हे बॉल्स तयार झाले आहेत. तर आता आपण याला काढून घेणार आहे. तर हे 5 ते 6 मिनिटांमध्ये छान असं तेलामध्ये तळले गेलेले आहे. तर एकदम कुरकुरीत आपले हे मेथी आणि साबुदाण्याचे बॉल असे तयार होतात. तर आता दुसरे बी जे बॉल राहिलेले आहेत ते असेच आपण तळून घेणार आहे. तर खूप अशी सोपी रेसिपी आहे, पण एकदम नवीन आहे आणि खायला पण एकदम टेस्ट आहे. वरून कुरकुरी आणि आतून एकदम मस्त असं सॉफ्ट असं आपल्या मेथी आणि साबुदाण्याचे बॉल्स तयार होतात. तर अशाच प्रकारे आता इथे मी समदे बॉल्स तळून घेतलेले आहे. तर एका बॅचला तळायला हे 5 ते 6 मिनिटं लागतात आणि मस्त आपले हे मंद गॅसवर तळल्या जातात. तर हे बघा मस्त आपले हे बॉल्स पण तळले गेलेले आहे. तर आता आपण याला पण काढून घेणार आहे. तर खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत हे मेथी आणि साबुदाण्याचे बॉल तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे आपले हे जे बॉल आहे ते तयार झालेले आहे. तर आता आपण याची प्लेटिंग करू. 2 बॉल राहिले होते ते पण आता मी तळून घेणार आहे. तर हे बघा मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले हे मेथी साबुदाण्यापासून हे बॉल तयार झालेले आहे. तर मी तुम्हाला एक तोडून बी दाखवते. इतके छान हे बॉल तयार झालेले आहे. तर बघू शकता एकदम असं कुरकुरी आणि क्रिस्पी हे आपले मस्त असे चटपटी बॉल आपले तयार झालेले आहे. मेथीची चव एकदम टेस्टी लागते साबुदाण्यामध्ये. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होतात. तर तुम्ही याला टोमॅटो सॉस, हिरवी चटणी सोबत खाऊ शकता. मस्त आपले हे कुरकुरीत बॉल तयार झालेले आहे. जर रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपी.